ताजमध्ये स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करतायत. पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल तर कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल. त्याच्यामुळे नाहक पक्षाची बदनामी करायची, पक्षाला कुठेतरी कमी लेखायचं काम करायचं, शिंदेसाहेबांवर टीका करायची, हा काही लोकांचा उद्योग आहे. आणि महत्वाची गोष्ट आहे की उठाव झाल्यानंतर महानगरपालिकेची पहिली निवडणूक आमची आहे. जशी उठाव झाल्यानंतर विधानसभेची आमची पहिली निवडणूक होती. आमचा स्ट्राईक रेट 80 पैकी 60 आम्ही जिंकलेलो होतो. नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आम्ही 72 ते 75 ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आलो. युबीटी 8 ठिकाणी निवडून आली. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील उठावानंतर पहिल्यांदा आम्ही निवडणूक लढलो. आम्ही 29 ठिकाणी निवडून आलोय. 15 ते 16 ठिकाणी तुमच्याकडे आकडेवारी आहे की कशा पद्धतीनं शिवसेना ही पराभूत झालेली आहे. परंतु 2019ला जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला त्याच्यामध्ये उमटले. त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसबरोबर जाण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली. मी खरं तर ट्विट केलंय त्याचं. त्याच्यामुळे सत्ता पण मिळाली नाही, नेतृत्व पण कोणी स्वीकारलं नाही. अशा लोकांनी शिंदेसाहेबांना सल्ला देण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा अतिशय जबाबदारीनं रिपीट करतो की महायुतीचा महापौर ज्यावेळी होईल तर अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील आणि ती कुठच्या पक्षाची असतील हे देखील तुम्हाला कळेल. ठाकरे गटाचे संपर्कात आहेत तुमच्या नगरसेवक काही संपर्कात आहेत का? नाही, त्यांच्यासारखं मला काही सांगायचं नाही, पण नक्कीच नॉट रिचेबल काही असतील भविष्यामध्ये. नाही, महायुतीचा महापौर होत असताना काही लोक नॉट रिचेबल असतील हा माझा ठाम दावा नाही तर हा विश्वास आहे. आणि याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येईल.